नमस्कार. सृजनसंवाद प्रकाशनातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण. सृजनसंवाद प्रकाशन हे या प्रकाशनाचं नुसतं ब्रीदवाक्यच नाही, तर त्यांचं ध्येय आहे. आणि हे ध्येय समोर ठेवून आज सृजनसंवाद तुमच्याशी पहिला संवाद साधतंय त्यांच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने. ज्यांच्या सर्जनशीलतेला पुस्तकाचं कोंदण घातलं गेलं आहे ते आहेत कविवर्य अशोक बागवे सर. बागवे सरांच्या मौनाचा निःशब्द कोलाहल या कविता संग्रहाचं आता प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे मान्यवर आहेत ज्येष्ठ लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अशोक समेळ, अभिनेते, दिग्दर्शक, सुसंवादक प्रमोद पवार, कवी सतीश सोळांकुरकर, संगीतकार कौशल इनामदार, कविवर्य अशोक बागवे आणि सृजनसंवादचे संचालक संपादक गीतेश शिंदे. या सर्वांचं स्वागत करतायत सृजनसंवादच्या प्रकाशिका सौभाग्यवती सोनाली गजानन शिंदे. कवी, अनुवादक, संपादक आणि सृजनसंवाद प्रकाशनाचा संचालक संपादक गीतेश शिंदे. 2021मध्ये त्याने या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. भौतिकशास्त्र या विषयाचा अध्यापक म्हणून गीतेश कार्यरत आहे. 2014 साली त्याचा कविता संग्रह प्रकाशित झाला निमित्त मात्र. या संग्रहासाठी 9 राज्यस्तरीय पुरस्काराने तो सन्मानित आहे. आत्तापर्यंत या संग्रहाच्या 4 आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मौज, दीपावली, अक्षर, कवितारती, हंस, शब्दालय अशा अनेक महत्त्वाच्या दिवाळी अंकांमधून गीतेशच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस या पुरवणीमध्ये आमची दुनियादारी हे त्याचं सदर सुरू आहे. साहित्य अकादमीची प्रवासी शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली. आज प्रकाशक या नात्याने गीतेश त्याचं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार मित्र. सृजनसंवाद प्रकाशनच्या या प्रथम पुष्पासाठी आम्ही सर्व रसिक श्रोत्यांचं, उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. अस्मिताताईंनी खूप सुंदर ओळख आणि प्रास्ताविक केलेलंच आहे, पण तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण म्हणजेच सृजनसंवाद प्रकाशन. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यामध्ये प्रकाशिका सौ सोनाली गजानन शिंदे म्हणजे माझ्या मातोश्रींनी सृजनसंवाद प्रकाशनची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं सृजनसंवाद प्रकाशनचं प्रथम पुष्प कोणतं, पहिलं पुस्तक कोणाचं हे आम्ही जाहीर केलं. आणि सर्वांनाच आनंद झाला की सृजनसंवाद प्रकाशनतर्फे पहिलं पुस्तक जे येत आहे ते म्हणजे कविवर्य अशोक बागवे सरांचा कविता संग्रह म्हणजेच मौनाचा निःशब्द कोलाहल. तुम्हा रसिक श्रोत्यांनी, वाचकांनी, मान्यवरांनी, साहित्याच्या जाणकारांनी या कविता संग्रहाचं भरभरून स्वागत केलं. तुम्हाला आठवत असेल की त्यानिमित्तानं जागतिक पुस्तक दिनानिमित्तानं आम्ही सृजनसंवाद च्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती बागवे सरांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. जी मुलाखत माझ्यासारख्या तरुण पिढीला आणि साहित्य रसिकांना कवितेबद्दलचं जे सार आहे, जे ममत्व आहे हे सांगण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानिमित्ताने एक उलगडा झाला की एक कविता संग्रह कसा मनामध्ये आकार घेतो आहे. आज मी या तुमच्यासमोर बसलेलो आहे तर ते दुहेरी भूमिकेतून बसलेलो आहे. प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे आज इथे उपस्थित नाही आहेत,
तर प्रकाशक आणि संपादक या दोन भूमिकेतनं मी माझं मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करतो आहे. प्रथमतः हा लॉकडाऊनचा काळ किंवा कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी खडतर गेला, तसं आमच्यासाठीही तो खडतरच होता. माझ्यासाठी व्यक्तिशः तो खडतर होता. आणि गेली काही वर्ष कवी म्हणून मी माझं अस्तित्व कुठेतरी सिद्ध करण्याचा किंवा पडताळून पाहण्याचा एक प्रयत्न करतो आहे. आणि त्याला अर्थातच बागवे सरांची आणि इतर मान्यवर कवींची खूप चांगला आशीर्वाद, एक साथ आणि मार्गदर्शन नेहमीच लाभत आलेलं आहे. म्हणजे बागवे सरांना गेली 17-18 वर्ष मी ओळखतो आहे किंवा मला महाविद्यालयीन दशेपासून त्यांनी घडवलेलं आहे असं मी निश्चितपणे इथे नमूद करावंसं वाटतं मला. अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी मला ऐकलेलं आहे आणि मग कवितेच्या विविध टप्प्यांवरती त्यांनी माझी कविता कशी चांगली होईल, त्याचा अक्षर कसं सुधारेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. आणि पुन्हा एकदा जेव्हा माझ्या एकूणच व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये जिथे मला डाऊनफॉल आला आणि त्यावेळेला आणखीन काय चांगलं करू शकतो मी ह्याचा जेव्हा मी शोध घेतला, मी आणि बागवे सरांनी, तेव्हा गेली 4-5 वर्ष मी संपादनाच्या क्षेत्रात सुद्धा आहे. मग अधोरेखित सारखा दिवाळी अंक असू देत, रणांगण सारख्या दिवाळी अंकाला एक संपादन साह्य असू देत, अधोरेखितचा तर मी कार्यकारी संपादक आहे. आणि गेल्या वर्षी मौजेच्या संपादनाच्या साह्यासाठी सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. आणि तो जो एक अनुभव गाठीशी होता, त्यामुळे मुद्रण कसं होतं, छपाई कशी होते किंवा कागद कसा असतो आणि लेआउटिंग कसं होतं, त्यामुळे पुस्तक निर्मिती किंवा दिवाळी अंक कसे बनतात ह्याचा एक अभ्यास, ह्याचं एक चिंतन एक झालं होतं. आणि आपणच चांगली पुस्तकं का प्रकाशित करू नयेत, ती चांगली पुस्तकं प्रकाशित करण्याआधी आपण त्याचं संपादन का करू नये असा एक विचार मी बागवे सरांना बोलून दाखवला. आणि तोही त्यांनी उचलून धरला की तुझ्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक हे निश्चितपणे माझंच असेल. आणि हा खूप मोठा आशीर्वाद आहे. म्हणजे बागवे सरांना आजपर्यंत मी इतक्यांदा ऐकलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, पण दरवेळेला मी एक नवा विचार त्यांच्या भाषणामधनं, त्यांच्या मनोगतामधनं मी घेऊन जातो आणि एक रस्ता दाखवणारा तो विचार असतो. आणि असाच एक पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं कुसुमाग्रजांनी जे म्हणून ठेवलं आहे, तसंच बागवे सरांनी अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलं आहे आणि माझ्याही बाबतीत केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आभार हा शब्द फार छोटा असेल माझ्यासाठी की त्यांनी पहिलं पुस्तक मला दिलेलं आहे. आणि बागवे सरांना म्हणजे मागच्या मुलाखतीमध्ये पण मी एक प्रश्न विचारला होता त्यांना, त्या अनुषंगाने आमची चर्चाही झाली त्या प्रश्नाच्या अनुषंगाने, की आजपर्यंत बागवे सर म्हटलं की निसर्ग कविता, भावकविता, प्रेम कविता, पण मौनाचा निशब्द कोलाहलमध्ये सामाजिक जाणीवेंच्या कवितांवरती भाष्य केलेलं आहे किंवा ती जी मनोगत आहे, तो जो कोलाहल आहे, ती अस्वस्थता आहे, ती उमटलेली आहे. आणि मला सरांनी म्हटलं होतं मी तुला काहीतरी वेगळं देणार आहे. आणि जेव्हा मला ती एक स्क्रिप्ट मिळाली, सरांची मेल मिळाला आणि त्या कवितांनी मी फार अस्वस्थ झालो. ते जे अस्वस्थपण आहे म्हणजे एक जो चटका असतो, ती धग असते, ती धग त्यांची कवितेतली धग जी आहे ती माझ्या काळजाला तर पोचलेली आहे, त्याचा चटका तर बसलेलाच आहे. त्याचप्रमाणे रसिकांच्या काळजालाही तो बसेल ह्याची निश्चितच खात्री वाटते. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हा कविता संग्रह लोकांसमोर ठेवला. त्याचं प्रकाशन होणार आहे असं आम्ही जाहीर केलं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. आणि लॉकडाऊनचा काळ असताना सुद्धा आम्ही जे काही मार्ग सुचवले होते की तुम्ही पुस्तकाची नोंदणी करा, आम्ही तुमच्यापर्यंत पुस्तक प्रकाशित झाल्यावरती निश्चितपणे पोहोचवतो. आणि त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे की एके ठिकाणी ओरड होते की कविता संग्रह वाचले जात नाही. आणि असंही म्हटलं जातं सर की पहिलं पुस्तक हे कविता संग्रह नको, प्रकाशकांची भूमिका असते. एखादी कादंबरी असू देत, एखादं गद्य लेखनाचं पुस्तक असू देत, ललित असू देत, कथासंग्रह असू देत किंवा सेल्फ हेल्पची पुस्तकं असू देत, असं काहीतरी छापण्यामध्ये लोकांना फार रस असतो. पण त्याऐवजी आपण कविता संग्रह छापावा, कारण कवी त्या काळातलं संवेदन, म्हणजे जर तुम्हाला इतिहास खणायला गेलो
तर त्या शिलालेखामध्ये तुम्हाला कादंबरी सापडणार नाही, नाटक सापडणार नाही, तुम्हाला कविताच सापडेल असं नमूद केलेलं आहे. आणि हे काळाचं डॉक्युमेंटेशन मौनाचा निशब्द कोलाहलमध्ये सरांच्या माध्यमातून, सरांच्या या कवितेच्या रूपाने झालेलं आहे. हेही मला इथे प्रकाशक म्हणून सांगायचं आहे की ह्या कोरोनावरच्या कविता मुळीच नाहीत. बऱ्याच जणांना असं वाटेल की हा काळ खूप बिघडलेला आहे, याची नस बिघडलेली आहे, तर त्यामुळे मग कोरोनावरच्या कवितांचा म्हणजे कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्याची कवितांचीही लाटेवर लाटा येऊन गेल्या. मग तसं काही आहे का? तर तसं मुळीच नाही. ते भयाचं जे वातावरण आहे ते वातावरण कालातीत असेल आणि त्याचं एक संवेदन सरांनी कुठेतरी टिकलेलं आहे, जे तुमच्या आमच्या काळजामध्ये सेम आहे असं मला वाटतं. आणि ते पुस्तक माझ्या प्रकाशनाला मिळणं, सृजन संवादला मिळणं हे आमचं मोठं भाग्य आहे. आणि जर ही परिस्थिती निवडली असती, जाहीर कार्यक्रम करता आला असता तर आम्ही तो केला असता, पण अजूनही तितकीशी परिस्थिती आटोक्यात नाही. आता पाऊसही सुरू झालेला आहे, त्यामुळे मग त्याचा एक मार्ग काढावा म्हणून आम्ही ऑनलाईन माध्यमातून सृजन संवादच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहोत. निश्चितपणे तुम्ही हे पुस्तक खरेदी कराल, तुम्हाला कविता माहिती असतील, तुम्ही कविता वाचाल, त्याच्याबद्दल चर्चा कराल. कारण कुठल्याही कवितेबद्दल, कुठल्याही पुस्तकाबद्दल चर्चा करणं, मी म्हणत नाही की हे पुस्तक सर्वश्रेष्ठ असेल, पण निदान त्याबद्दल चर्चा करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. एक प्रकाशक किंवा एक संपादक म्हणून आमच्याकडनं जे काही रसिक वाचकांना देता येईल ते आम्ही दिलेलं आहे. ज्यांनी प्रकाशनपूर्व नोंदणी केली होती, मला आनंद होतोय आज आम्ही तुमच्यासमोर येतो आहोत आणि लोकांपर्यंत ऑलरेडी पुस्तक पोहोचलेलं आहे सर, आणि त्यांचे मेसेज येत आहेत, त्यांना पुस्तक आवडतं हे आम्हाला कळवलं जात आहे. आणि त्याचं एक समाधान मिळतं की आपलं मूल आईला खूप छान वाटतं, पण समोरच्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला जेव्हा त्याच्याकडनं जे कौतुक येतं तेव्हा तो जो आनंद असतो, तो आनंद आज आम्ही इथे साजरा करतो आहोत. आणि सर्व रसिकांचं आणि मान्यवरांचं असंच प्रेम सृजन संवादला मिळेल, आमच्याकडनं अशीच चांगली निर्मिती होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुम्हीसुद्धा याला भरभरून प्रतिसाद द्याल. आज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी साक्षात अशोक समेळ सर हो म्हणाले आहेत. म्हणजे बागवे सरांची आणि त्यांची जी मैत्री आहे ही सर्वश्रुत आहे, पण इतका ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला आशीर्वाद मिळणं, म्हणजे पहिलं पुस्तक बागवे सरांचं आणि त्याचं प्रकाशन अशोक समेळ सरांच्या हस्ते होत आहे. म्हणजे दोन अशोक, इतका मोठा योग माझ्या नशिबी आलेला आहे, आमच्या सृजन संवादच्या नशिबी. आणि त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आमचे लाडके कवी सतीशदादा सोळंपूरकर हे सुद्धा आहेत. की एखाद्या कवीबद्दल किती भरभरून बोलावं किंवा तो कवी कोळून प्यायल्यावरती काय होतं, ती जी अस्वस्थता आहे आणि त्याच्यातनं जे विवेचन येतं, त्याच्यातनं मनोगत जे येतं ते सतीशदादांचं मनोगत असेल असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका संगीतकार कौशलदादा इनामदार याचे सुद्धा आशीर्वाद इथे आम्हाला सृजन संवादला आणि या पुस्तकाला मिळतं आहे. त्याचंही मनोगत ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. आणि या कार्यक्रमाचं असं सुंदर सूत्र जे बांधून ठेवलेलं आहे ते म्हणजे अस्मिताताई पांडे यांनी. तर त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी आधीच व्यक्त करतो. आणि या सर्वांची भाषणं ऐकण्यासाठी आपण उत्सुक असाल. प्रमोद पवार सरांचं ब्लर्ब वाचन आणि अर्पण पत्रिका त्यांनी इथे वाचलेली आहे. तर त्यांच्या आवाजामध्ये या पुस्तकाची रंगत काहीतरी वेगळीच तुम्हाला कळेल, जाणवेल. तर प्रमोद पवार सरांचंही मनपूर्वक आभार. आणि या स्क्रोलमध्ये तुम्हाला खाली दिसत असेल काही संपर्क येतील, तर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर नक्कीच त्या नंबरवरती तुम्ही एक मेसेज टाका, आम्ही तुमच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचू. आणि खात्रीलायक तुम्हाला पुस्तक आवडेल असं आम्हाला अपेक्षा आहे. तर हे माझं मनोगत मी इथे थांबवतो. आणि सर काय बोलणार आहेत, अशोक सर आणि समेळ सर, यासाठी आपण उत्सुक आहोत. तर मनपूर्वक आभार. माननीय अशोक समेळ यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मौनाचा निशब्द कोलाहल
हा कविता संग्रह आता प्रकाशित होणार आहे. कविवर्य अशोक बागवे यांनी लिहिलेला आणि सृजनसंवाद प्रकाशनाची पहिली निर्मिती मौनाचा निःशब्द कोलाहल. सृजन संवाद प्रकाशनातर्फे कविवर्य अशोक बागवे यांच्या मौनाचा निःशब्द कोलाहल या कविता संग्रहाचं आज प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि ज्यांच्या बोलण्याने शब्द अधिक देखणे आणि सुश्राव्य होतात असे सुसंवादक प्रमोद पवार. मौनाचा निःशब्द कोलाहल या पुस्तकाची अर्पण पत्रिका आणि मलपृष्ठावरचं कवीचं मनोगत याचं अभिवाचन ते करतायत. अर्पण पत्रिका. समाज मनाची घुसमट ज्यांनी प्रत्ययकारी शब्दात धगधगत ठेवली आणि माझ्या प्रतिभेला पंख देऊन संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक पर्यावरण दाखवले, त्या माझ्या गुरुवर्य प्राध्यापक केशव मेश्राम यांना सविनय सादर अर्पण. प्राध्यापक अशोक बागवे. मौनाचा निःशब्द कोलाहल. मौनाचा निःशब्द कोलाहल. शून्याकार कविता. शून्य. स्वतःला निरासक्त करून घेतलं, आता कागदांचं ते काय. स्वतःला निरासक्त करून घेतलं, आता कागदांचं ते काय. कागद बिचारे ओळींना छातीवर मिरवत स्वतःचं दुःख लपवतात तरी. कागद बिचारे ओळींना छातीवर मिरवत स्वतःचं दुःख लपवतात तरी. शून्य. शून्याकार कविता. ब्लर्ब. प्राध्यापक अशोक बागवे. कविवर्य अशोक बागवे यांच्या मौनाचा निःशब्द कोलाहल या कविता संग्रहाच्या मलपृष्ठावरचे त्यांचे विचार. लॉकडाऊनच्या काळात अस्तित्व कैद झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात अस्तित्व कैद झालं होतं. तेव्हा मनातली घुसमट कवितांच्या रूपानं बाहेर आली. खरं पारतंत्र्य काय असतं याचा अनुभव घेतला आणि आतल्या आवाजाला वाटच करून दिली. ही सगळी घुसमट, ही सगळी भयग्रस्तता, ही सगळी वैफल्यग्रस्तता, हे सगळे सांस्कृतिक पर्यावरणाचे खच्चीकरण, नैतिक मूल्यांची फरफट, हे सगळं परावलंबित्व मनाला अतिशय कष्टदायक होतं. म्हणून या कविता लिहून मी माझा आतला आकांत शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं कवी आणखी काय करू शकतो. अक्षरांचा श्वास पुरवून पुरवून वापरत असतो. मला वाटतं कवी आणखी काय करू शकतो. अक्षरांचा श्वास पुरवून पुरवून वापरत असतो. अशोक बागवे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे, असं शब्दांचं आणि शब्दांपलीकडचं विश्व ज्यांनी आपल्या कवितांमधून
कादंबरी, नाटक, ललित लेखन समीक्षेतून आपल्यासमोर उलगडले त्या बागवे सरांचा आज 16वा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. बागवे सरांचं 70व्या वर्षात पदार्पण झालं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या नागरी सत्काराची फार मोठी तयारी सगळ्या चाहत्यांनी केली. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनच्या या सगळ्या काळात हा कार्यक्रम जरी आता नंतर होणार असला तरी बागवे सरांनी मात्र त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे या पुस्तकाच्या रूपाने. एका अर्थाने हा सगळाच काळ अत्यंत अस्वस्थतेचा, कोलाहलाचा काळ. या संग्रहातल्या कविता मुद्दाम या काळात लिहिलेल्या किंवा या विषयावर लिहिलेल्या कविता नाहीत. बागवे सरांना मौनाचा निःशब्द कोलाहल जाणवला, त्याचं रूप या कविता संग्रहाने घेतलं. ते कसं, या सगळ्या लेखन प्रवासाविषयीचं बागवे सरांचं मनोगत. अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आज एक आनंदाचा सोहळा आहे. माझ्या 16व्या पुस्तकाचं जरी प्रकाशन असलं तरी मला आनंद 2 कारणांनी आहे. पहिलं कारण म्हणजे आजचा आघाडीचा कवी, माझा आवडता कवी, आश्वासक असलेला कवी हा जेव्हा प्रकाशक होतो त्यावेळी त्या प्रकाशित झालेल्या माझ्या गीतेश शिंदेसाठी आज मी इथे आहे. सृजन संवाद हे प्रकाशनाचं नाव, म्हणजे आधी तो कवी म्हणून सृजनात्मा होता आणि आता रसिकांशी संवाद साधतोय प्रकाशक होऊन. त्यामुळे सृजन संवाद हे जे प्रकाशनाचं नाव आहे ते पण किती सार्थ आहे हे मला जाणवलं. तर त्याला आशीर्वाद सगळ्या कविकुलांकडून मिळावा म्हणून हे पुस्तक मी त्याच्या ओंजळीत आज दिलेलं आहे आणि त्याने ते अतिशय सुंदररित्या प्रकाशित केलेलं आहे. दुसरा आनंदाचा भाग असा की माझा अतिशय जवळचा मित्र, म्हणजे आता लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, सिरियल लिहिणारा, गुजराती नाटकं लिहिणारा, असा चहूबाजूनीच कलाकार असलेला माझा मित्र अशोक समेळ, याचा आशीर्वाद, याच्या हस्ते, याच्या शुभहस्ते ते प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यामुळे जरी मौनाचा निःशब्द कोलाहल असला तरी आजचा दिवस ते मौन बाजूला सारून सगळे बोलत आहेत. आणि त्यासाठी माझा दुसरा एक अभिनेता मित्र ज्याला पुरस्कार मिळालेले आहेत तो प्रमोद पवार, त्याने माझं ब्लर म्हणजे पाठराखण आणि अर्पणपत्रिका वाचलेली आहे, वाचणार आहे. आणि त्याबरोबर माझा अत्यंत आवडता कवी आमच्या नंतरच्या पिढीतला सतीश सोळांकूरकर, ज्याच्या शब्दाने कारुण्य ओथंबून जाऊन आम्ही सगळे रडवेलो होतो, अशा प्रकारची शब्दसाधना असलेला कवी तो बोलणार. त्यानंतर माझी गाणी, माझी छंदात्मक सगळी रचना ज्यानं शब्दामध्ये श्वास पेरला असा माझा संगीतकार कौशल इनामदारसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर अस्मिता पांडे, जिला मी मराठी अस्मिता म्हणतो, ही आमची अस्मिता पांडे आहे, ती निवेदिका आहे. आणि माझी लेक तपस्या नेवे ही सुद्धा हजर आहे. हे सगळं गणगोत जे आहे, ह्या गणगोताने आज प्रकाशन समारंभ आपण करतो आहोत. मौनाचा निःशब्द कोलाहल गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे मानवतेने भोगलेलं आहे, केवळ महाराष्ट्र नव्हे, केवळ भारत नव्हे, तर सगळ्या जगातली जी मानवता आहे तिचा ऱ्हास होतोय की काय, आणि सांस्कृतिक पर्यावरण असं डळमळीत होत असताना आणि भीतीचं सगळं सावट असं अंतरात्म्यावर पसरलेलं असताना कवी हा किंवा कलावंत हा कधी गप्प बसत नाही. तो आतल्यात लिहित असतो. पण गंमत अशी आहे की मौन हे मनाचं असतं आणि निःशब्दता ही वाचेची असते. ज्यावेळी काया मन वाचे संपूर्ण बंदिवास असतो त्याला मौनाचा निःशब्द कोलाहल असं म्हणतात. आणि ह्या कोलाहलाला वाचा देण्यासाठी शेवटी कवी आहे. आणि कवी कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत नाही, तो कुठल्याही पंथाचा नसतो, कुठल्या जाती धर्माचा नसतो. कलावंत हा ऑक्टोपससारखा असतो, त्याला 1000 हात असतात आणि त्या 1000 लेखणीने तो आंतरिक असलेली जी वेदना असते ती संवेदनेतून बाहेर काढतो. आणि अशा प्रकारे ह्या कवितांचा जन्म झालेला आहे. आणि ही संपूर्ण संग्रहामध्ये असलेला जो कोलाहल आहे तो मी व्यक्त केलेला आहे. त्याला अतिशय चांगलं जतन गीतेश शिंदेने केलेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे.
त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याचं जे कव्हर आहे, मुखपृष्ठ आहे, ते सुद्धा आमचा सतीश भावसार नावाचा अतिशय सृजन असा चित्रकार जो आहे त्याने केलेलं आहे. आणि हे सगळं जे वैभव आहे हे वैभव माझ्या मित्रांचं आहे. मला सतत माझा शब्द झेलणारे, मला शब्दाला पाठिंबा देणारे, माझ्या शब्दांच्या पाठीवरून हात फिरवणारे सगळे मित्र असतात. या सगळ्या मित्रांबरोबर आज मी हा समारंभ अनुभवतो आहे. आणि म्हणून तो कोलाहल तुमच्यापर्यंत पोचावा, तुमची मनं जागरूक व्हावीत, तुमच्यामध्ये त्या कोलाहलाचा संवाद निर्माण व्हावा, म्हणून सृजन संवादाने हे पुस्तक तुमच्या हाती सोपवलेलं आहे. बरे की वाईट ते सगळं तुम्ही करणार आहात, परंतु अक्षरांचा श्वास काय असतो, त्या श्वासाची गती काय असते आणि त्या श्वासाची अधोगती काय असते, हे सगळं जाणवेल तुम्हाला ते वाचताना. आणि ते वाचल्यावर त्या आमच्या नवीन प्रकाशकाला आणि वितरकांना तुम्ही तुमच्या मायेचे 2 शब्द जरी सांगितलं, तुम्ही हा कविता संग्रह घेऊन वाचलात आणि तो वाचन नुसता संपणारा नाही तर आयुष्यभर पुरेल अशी जी संपत्ती असते, शब्द संपत्ती, ही त्यांनी ओंजळीमध्ये तुमच्याकडे आणलेली आहे. या ओंजळीतल्या फुलांचा स्वीकार तुम्ही करायचा आणि तो सुवास हृदयात भरून घ्यायचा, एवढंच या घडीला मी सांगू शकतो. कवी गीतकार अशोक बागवे आणि संगीतकार कौशली नामदार या नावांचा एकत्रित उच्चार झाला की वासाचा पहिला पाऊस बरसतो. कधी हा पाऊस फुलांचा, कळ्यांचा असतो. गर्दनिळा गगनझुलासारखी ध्वनिमुद्रिका असो, नवनीतची जाहिरात किंवा मालिकांची शीर्षक गीतं. ही यादी बरीच मोठी आहे. गीतकार आणि संगीतकारांचं हे अद्वैत, त्यांचा सुरेल संवाद, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बागवे सर आणि कौशली नामदार ही जोडी. सध्या यूट्यूबवर गाजत असलेली कौशलची मालिका, संवाद मालिका छंद ओठात आले. लवकरच या मालिकेमध्ये बागवे सर आणि कौशल यांचा शब्दसुरांचा संवाद आपण ऐकणार आहोत. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने संगीतकार, लेखक कौशली नामदार बागवे सरांविषयी काय सांगतायत ते ऐकूया. नमस्कार. मौनाचा निशब्द कोलाहल या अशोक बागवे सरांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला मला उपस्थित राहता आलं, याबद्दल मी सृजन संवादचे आभार मानतो. 1995 सालच्या जुलै महिन्यात डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या त्या दोन्ही बाजूला ओळीत छिद्र असलेल्या कागदावर रेखीव वळणदार हस्ताक्षरात जांभळ्या शाईने लिहिलेली एक कविता माझ्या हातात पडली आणि तिथूनच माझं आणि अशोक बागवे सरांच्या कवितांचं एक लव्ह अफेअर सुरू झालं. ती कविता होती, वासाचा पहिला पाऊस यायला, नभाचे घुमड मातीये भारेला. खुद्द कवीने विश्वासाने संगीतबद्ध करण्यासाठी स्वतःची कविता माझ्या हाती सोपवल्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. पण बागवे सरांच्या डोळ्यातली माया बघितली आणि ती अशी होती की कविता घेतल्यावर जबाबदारी जाणवली, पण दडपण कधी जाणवलं नाही. आणि म्हणूनच बागवे सरांच्या कवितांना चाल करण्याची जी प्रक्रिया आहे ही एकावेळी सहजही असते आणि त्याचवेळी आव्हानात्मकही असते. सहज यासाठी असते की ती कविताच मुळात इतकी कसदार असल्यानंतर चाल आपोआप एका झऱ्यासारखी फुटत जाते. आणि आव्हानात्मक यासाठी की त्यांच्या अनवट छंदांच्या भूलभुलैयातून त्या झऱ्याच्या उगमस्थानापर्यंत पोचण्याकरता एक प्रकारचा धीर लागतो. तो तुमच्याकडे नसेल तर उत्तम कवितेला सुद्धा सपक चाल लागण्याची शक्यता किंवा धोका जास्त असतो. तर कुमार गंधर्व नेहमी म्हणायचे की शोभा गुरटू इतकी सुंदर ठुमरी गातात कारण गाताना त्या स्वतःच ठुमरी होतात. बागवे सरांची कविता अनुभवायची असेल तर ते प्राणातून बोलत असताना आपल्याला कवितेसारखं बसावं लागतं. संगीतकारालाही तोच नियम लागू. देना रे
डोल गेला काळ झाला भार झाला देना रे पुन्हा पुन्हा. हाच तो छंदाचा भूलभुलैया. आता संगीतकार असल्यामुळे असेल, पण मुक्त छंदातली कविता मला जरी आवडत असली तरी मी थोडासा असं सावध असतो त्याच्या बाबतीत. बागवे सर नेहमी म्हणतात की कुठलंही गीत ही एक चांगली कविता असावी लागते, पण म्हणून बागवे सर केवळ गीतातच रमतात असं नाही. आज इसवी सन ताजे टवटवीत असेल, किंवा आलम नावाचा त्यांचा पहिला संग्रह असेल, किंवा उंटाच्या चालीने जाणारा त्यांचा तिरकस हा संग्रह असेल, मला बागवे सरांच्या मुक्त छंदात ही कायम एक लय आहे हे जाणवलंय. आणि तरीही या सगळ्या संग्रहांपेक्षा मौनाचा निशब्द कोलाहल हा संग्रह मला खूपच वेगळा वाटतो. मौनाला काय किंवा कोलाहलाला काय, सूरही नसतो आणि लयही नसते. म्हणूनच हा मुक्त छंद मला वेगळा वाटला. एका अर्थाने बागवे सरांनी या संग्रहातल्या कवितांमधून त्यांच्याच एका कवितेमध्ये लिहिल्याप्रमाणे वाचकाला वर्तमानाचं सलाईन लावलेलं आहे. या कवितांमध्ये त्यांनी सगळ्या त्या उत्तर आधुनिक कवितेचा आणि वातावरणाचा ठाव घेतलेला आहे. वरवर वाटणाऱ्या चमत्कृती, विरोधाभास हे सगळे या कोलाहलात विलीन होतात. आणि या कोलाहलाचा पंचनामा करण्याची जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट बागवे सर त्यांच्या या कवितांमधून करून दाखवत आहेत, असं मला हा संग्रह वाचताना वेळोवेळी जाणवत राहिलं. एरवी काय होतं की कवी एका वेगळ्या लेन्समधून माणसाकडे, निसर्गाकडे, समाजाकडे पाहत असतो. त्याला अनेक अनोखे साक्षात्कार होत असतात. कविता म्हणजे या सूचक साक्षात्कारांचंच एक मंथर गुज. या संग्रहातल्या काही कवितांमध्ये एक विलक्षण गोष्ट जाणवली, ती अशी की आत्तापर्यंतच्या कवी अशोक बागवेंनाही कुठल्या तरी वेगळ्या मितीतून पाहणाऱ्या या कविता संग्रहातले अशोक बागवे आहेत. मला यातली एक पार्श्वभूमी नावाची कविता आहे, ती अनेक अर्थांनी खूप आवडली. काय एरवी क्षणार्धात होणाऱ्या क्रिया या कवितेमध्ये अशा स्लो मोशनमध्ये होतात. संपूर्ण पिवळ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर लगतच्या हिरव्या झाडाच्या शेंड्यावर झुलत असलेले फुलांचे लालसर झुब्बे खिडकीच्या स्वच्छ तावदानातून माझ्या काळ्या बुबुळात परावर्तित होताना मी जांभळ्या शाईने पांढऱ्या कागदावर एक कविता लिहितो. खिडकीच्या तावदानातून थेट बुबुळात रुतलेल्या हिरव्या झाडाच्या लाल झुब्यांची संपूर्ण पिवळ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर. या महामारीने काळाच्या मधोमध पाचर मारून काळाचे 2 तुकडे केलेत, कोविड पूर्व काळ आणि कोविडोत्तर काळ. या अनिश्चित मौनग्रस्त कोलाहलाच्या काळात आपण कोण मित्र निवडतो याच्या इतकंच आपण शत्रू कोण निवडतो याला तितकंच महत्त्व येणार आहे. या अदृश्य, निराकार आणि तरीही विश्व व्यापून उरणाऱ्या शत्रूचं स्वरूप ज्यांच्या आकलना पलीकडे असेल ते छोटे छोटे शत्रू निवडतील आणि त्यांच्याशी लुटूपुटूच्या लढाया खेळत राहतील. परंतु बागवे सरांना या भीषण निराकाराचं रूप दिसलंय असं या कवितांमधून सतत जाणवत राहतं. त्यामुळेच की काय, सामाजिक कविता वगैरे अशी लेबलं या कवितेला लावाविषयी वाटत नाहीत. जे रूप त्यांना दिसलंय ते या कवितांमधून ते आपल्यालाही दाखवतात. मला असं वाटतं की एक प्रकारे अशोक बागवेंची ही कविताच वर्तमानाचं सलाईन आहे, ज्याची आपल्याला फार गरज आहे. या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी कवितेबद्दल फारसं बोलावं हे काही औचित्यपूर्ण नाही, पण या संग्रहाबद्दल बागवे सरांना खूप शुभेच्छा
आणि धन्यवाद की हे मी व्यक्तिगतरित्या म्हणतोय, कारण एका अर्थाने मला संगीतकाराला नेहमी हार्मनी कळत असते, पण कोलाहलापासून तो लांब पळत असतो. तर या कोलाहलाची ओळख या मौनाच्या वाटे करून दिली, याबद्दल बागवे सरांना धन्यवाद. आणि सृजनसंवादचे गीतेश शिंदे यांचेही आभार, कारण इतका उत्कृष्ट संग्रह इतक्या चांगल्या निर्मिती मूल्यांसहित त्यांनी आपल्यापर्यंत पोचवला. इतके शब्द थोडंसं बोलून मी माझं म्हणणं थांबवतो. धन्यवाद. बागवे सरांच्या कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या त्यांच्या कविमित्राचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. कवी सतीश सोळांकुरकर. पत्रास कारण की एकांताचा दिवा सांगण्यासारखं तिन्ही सांजेची भुलावण हे सतीश सरांचे काही कविता संग्रह. रुजवात हा त्यांचा दीर्घ कविता संग्रह आणि सावलीचे घरटे हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रासाठी एकांकिका लिहिणाऱ्या सतीशजींनी आपल्या नामवंत शास्त्रज्ञांसाठी लिहिलेली मानपत्रही अतिशय वाचनीय आहेत. त्यांच्या कवितांचे इतर भाषांमध्ये जसे अनुवाद झालेत, तसेच सतीश सरांनीही भारतीय आणि इतर भाषांमधल्या महत्त्वाच्या कवितांचा मराठीत अनुवाद केला आहे. जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पद्मश्री, दया पवार पुरस्कार, जनादेश पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सतीशजी सन्मानित आहेत. यात एका महत्त्वाच्या पुरस्काराचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे अणुऊर्जा आयोग भारत सरकार यांचा मेरिटोरियस अवॉर्ड. बागवे सरांच्या या नव्या पुस्तकाविषयीचं आणि बागवे सरांविषयीचं सतीश सरांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. अस्मितानं खूप चांगली ओळख करून दिली. आज आपण कविवर्य अशोक बागवे यांच्या मौनाचा निशब्द कोलाहल या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत इथे सर्व. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे जवळचे मित्र, नाटककार, कादंबरीकार, अभिनेते आणि ज्यांना मी माझ्या कुटुंबातलेच मानतो असे अशोक समेल साहेब. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्रमोद पवार, संगीतकार कौशल इनामदार. या पुस्तकाचं प्रकाशक म्हणून जो काम करतो आहे आणि ज्याच्या प्रकाशन संस्थेचं हे पहिलं पुस्तक आहे, पहिला मान ज्याला अशोक बागवे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा मिळालेला आहे, तो माझा लाडका कविमित्र गीतेश शिंदे. या कार्यक्रमाचं निवेदन करणारी अस्मिता पांडे आणि आपण सगळेजण रसिक, मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो. काही काही गोष्टींचा भाग्योदय असतो एखाद्याच्या नशिबात असं म्हणावं लागतं मला. या ठिकाणी एक आठवण मला खूप आवर्जून सांगावीशी अशी वाटते तुम्हा सर्वांना. 1993 28 जून 1993 माझा पहिला कविता संग्रह पत्रास कारण की प्रकाशित होत होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय मंगेश पाडगावकर सर, मधु मंगेश कर्णिक सर, अशोक नायगावकर अशी दिग्गज मंडळी सगळी होती. अरुण म्हात्रे त्या संग्रहाचं निवेदन करत होता. आणि गंमत अशी होती की त्या पुस्तकावर बोलण्यासाठी म्हणून प्रमुख वक्ते म्हणून साक्षात अशोक बागवे सर त्यावेळेला उपस्थित होते. आणि आजचा योगायोग असा आहे की त्यांच्या पुस्तकावर बोलण्याची संधी, भाग्य मला मिळतं आहे. मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा भाग्योदय आहे. मित्रांनो, कोरोना सुरू झाला आपल्याकडे आणि आपण पाहिलं असेल की जेवढा कोरोना बाहेर होता त्यापेक्षा कितीतरी पटीनं कवितांचा कोरोना सगळ्या व्हॉट्सअपमध्ये आणि सगळ्या फेसबुकवर आणि सगळ्या सोशल मीडियामध्ये त्याचा नुसता असा पाऊस पडत होता. म्हणजे प्रत्येकानं करोनावर कविता लिहिलीच पाहिजे, नाहीतर मग कामावरून काढून टाकतील काय अशी परिस्थिती होती.
आणि काही वेळेला तर असं वाटत होतं की एक वेळ हा करोना परवडला, पण त्या सोशल मीडियावर जो कवितांचा सगळा करोनाचा धुमाकूळ घातलेला आहे तो बाबा एकदा थांबव असे म्हणण्याची वेळ आलेली होती. पण हे सगळं होत असताना एक प्रतिभावंत कवी या सगळ्या प्रकाराकडे कसं बघत होता, त्याची घुसमट कशी होत होती, त्याच्या आतमध्ये काय जळत होतं आणि काय उजळत होतं, याचा सगळा धांडोळा मौनाचा निशब्द कोलाहल या कविता संग्रहामध्ये बागवे सरांनी घेतलेला आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रमोद पवार यांनी याचं जी पाठराखण आहे किंवा ब्लर्ब, पाठराखण म्हणताच येणार नाही कारण अशोक बागवे सरांनी स्वतःच ते लिहिलेलं आहे, ते जेव्हा वाचून दाखवलं तेव्हा तुमच्या लक्षात असं आलं असेल की या सगळ्या करोनाच्या काळामध्ये अस्तित्वच सगळं कैद होऊन गेलेलं असताना एक कवी म्हणून, एक कलावंत म्हणून ही आतली सगळी घुसमट बागवे सरांनी शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं बघत असताना मी जेव्हा हा कविता संग्रह वाचत होतो तेव्हा त्यातली धग मी स्वतः अनुभवत होतो. आपण निखारा हातामध्ये घेतो, तो निखारा हातात घेतल्यावर आपल्याला चटका लागतो. तो निखारा मी जर तुमच्या हातात दिला तर तुम्हालाही चटका लागतो, चटका लागायला पाहिजे, कारण तो निखाऱ्याचा गुण असतो. कवितांचं तसंच असतं. त्यातली भावना, त्यातले विचार, त्यातला शब्द कळवळ, त्यातला आकांत, त्यातली घुसमट जेव्हा तुम्ही वाचता, ती घुसमट जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत ते शब्द सगळे पोरके वाटत जातात. मौनाचा निशब्द कोलाहल वाचत असताना मी अनेक ठिकाणी अचंबित होऊन थांबलेलो आहे की इतकं ते बारीक आणि इतकं सगळा अनुभव, म्हणजे अर्थात एका अतिशय वाईट परिस्थितीतून सरांना जाण्याची वेळ आलेली होती. ते मी त्या सगळ्या घटनांचा मी साक्षीदार आहे, आपण सगळ्यांना ते माहिती आहे. त्याचा सगळा प्रभाव सरांच्यावर होता. आणि हे सगळं लिहित असताना सरांच्या मनाची जी भावनिक आंदोलनं होत होती ती सगळी या मौनाचा निशब्द कोलाहल या कविता संग्रहामध्ये आलेले आहेत. आणि हे वाचत असताना आपला थरकाप होऊन जातो, आपण आपले राहत नाही. हे जे सगळं चाललेलं आहे ते काय, नेमकं काय, याची सुरुवात कुठे झाली, याचा शेवट कसा असणार आहे, त्या शेवटापर्यंत मुळात आपण असणारच आहोत की नाही, अशा प्रकारचे प्रश्न मनामध्ये उठायला लागतात, धडका मारायला लागतात. आणि मग आपण अस्वस्थतेच्या एका टोकावर येऊन उभे राहतो. पुढे असते खोल दरी आणि मागचे सगळे संदर्भ आपल्याला आठवेनासे होत जातात. परिस्थिती असते स्थापित, चिरकाल ओढवते आपल्यावर. परिस्थिती असते स्थापित, चिरकाल ओढवते आपल्यावर की लादली जाते, याचे उत्तर येईपर्यंत ते जीभ लॉकडाऊन करतात आपली. आपली दयनीय की शोचनीय परिस्थिती पाहून ओढवलेल्या नवीन परिस्थितीचा विचार करताना मेंदूच अकाली लॉकडाऊन. मित्रांनो, लॉकडाऊन हा आता परवलीचा शब्द झाला आहे. गेली जवळजवळ 2 वर्ष आपण हा भोग भोगतो आहोत. असं एकही घर नसेल किंवा असं एकही कुटुंब नसेल ज्याला याची झळ बसलेली नाही. कोरोना नावाचा, ज्याला खरंच अस्तित्व आहे की नाही हाही एक प्रश्न आहे. एक विषाणू आपल्या आयुष्यात आला आणि त्याने आपल्या सर्वांच्या मुसक्या नेटानं बांधल्या. हा एक भयानक काळ होता, जेथे आपल्या असण्यावरच पहारे बसवले गेले. उद्याचा दिवस नेमका कोणती बातमी घेऊन येणार आहे याची दहशत होती आपल्या सर्वांवर. आणि फोनची नुसती घंटी जरी वाजली तर जीवाचा थरकाप होत असल्याचा हा सगळा काळ. हा फोन आता नेमकी कोणती बातमी घेऊन येणार आहे या विचाराने डोके बधीर होत असे. सार्वत्रिक भीतीचे बियाणे पेरण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. सार्वत्रिक भीतीची बियाणे पेरण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. मातीसारखी वरून शांत निर्भय असावी म्हणून तिचे गर्भाशय सील केले आहे. मुळांवर नपुसक केसरांची शस्त्रक्रिया करून तिला वांज केली आहे. यातल्या कवितेची एक एक ओळ वाचत असताना
यातला कवितेचा एक एक शब्द वाचत असताना ही सगळी परिस्थिती आपल्याच अंगावर उलट बाजूने चाल करत येते आहे आणि आपण शस्त्र टाकून उभे असलेल्या योद्ध्यासारखे तिला सामोरे जातो आहोत किंवा आपल्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही अशा प्रकारची परिस्थिती. आणि या परिस्थितीचा सगळा शब्दकल्लोळ सरांनी आपल्या या मौनाचा निशब्द कोलाहल या संग्रहामध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, सरांची अनेक पुस्तकं, जवळजवळ 16हून अधिक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आणि सरांची कविता म्हटलं तर इसवी सन ताजे टवटवीत जर सोडलं तर सरांची कविता ही निसर्गाची भाषा बोलणारी कविता आहे. ती आपल्या आतल्या काळजावर उठणारा चऱ्यांचा आवाज टिपणारी कविता आहे. पण या कविता संग्रहामध्ये मात्र सरांचा एक वेगळा मूड सर्वत्र आपल्याला जाणवत राहतो. एक कलावंत म्हणून आणि एक अतिशय संवेदनशील कवी म्हणून कविवर्य अशोक बागवे यांनी हा सगळा जीवन अनुभव शब्दात मांडला आहे. आतली सगळी घुसमट कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक उजेडाची तिरीप आतल्या गर्भकाळोखावर झिरपू देण्याचा प्रयत्नही केला आहे. आपण सगळेच जण परावलंबी होत जात असल्याची भावना आणि भीती आपल्या सर्वांच्या मनात आहे. कोणाला हाक मारावी तर मुळात हाक पोचत नाही हे दुःख नाही, तर आतून शब्दच उमटत नाहीत ही वेदना. आणि ज्यांना हाक मारायची ते सगळे कर्णबधीर. झाड हादरून गेला आहे. झाड हादरून गेला आहे. मुळांना कीड लागल्याचा संशय बळावत चालला आहे. फुलांना सर्दी आणि फांद्यांना खोकला, छातीत घुसमट, धाप लागली आहे मातीला. निस्तेज प्रकाश पानांवरून सरकत विजून जातो आणि वारा जेमतेम इकडून तिकडे आंधळ्यासारखा हेलपाटत वावरतो. ठेच लागून पाचोळा मुक्याने भिरभिरतो आहे. आकाश ठणकतंय, धरती सुन्न, भरवसा उडून गेला एकमेकांवरचा. आणि पोरकेपणा दत्तक घेतलेल्या अपत्यासारखा वारसहीन. हा पोरकेपणा आपल्यावर लादला गेलाय आणि त्याला मुळात कोणीही वारसच उरलेला नाही. पुढचा येणारा क्षण आपण कोणासाठी जगणार आहोत, मागचा गेलेला क्षण आपण कोणासाठी जगलो होतो. आणि या दोन क्षणांच्या मध्ये जे अंतर आहे त्या क्षणांच्या अंतरावर पेटती असलेली एखादी मेणबत्ती पुढच्या क्षणाला तशीच उजळत राहणार आहे की विझून जाणार आहे याचाही भरवसा देता येत नाही. हा सगळा काळ आणि हा सगळा काळ आपल्या आतमध्ये झिरपत असताना तो झिरपत ठेवून त्याच्यावर आपल्या शब्दांची मोहिनी घालून हा सगळा काळ एकत्र बांधण्याचा प्रयत्न सरांच्या या कविता संग्रहामध्ये जागोजागी आपल्याला आढळतो. आणि मगाशी मी जसं म्हणालो की आपल्याला जाणवत राहतं की हा सगळा भोगवटा आहे आणि तो भोगवटा आपल्याला सांभाळून घ्यायला लागणार आहे. कवी प्रत्यक्षपणे मोर्चात सामील होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की तुम्ही सामाजिक कविता का लिहित नाही, तुम्ही अमुकच कविता कशी लिहिता वगैरे वगैरे चाललेलं असतं. पण साधी आणि सरळ गोष्ट आहे की प्रत्यक्षपणे मोर्चात सामील होऊ शकत नाही कवी. कवी प्रत्यक्षपणे उपोषणाला बसू शकत नाही. कवी जाळपोळ, दंगे धोपे यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. कवी हातात तलवार घेऊन शत्रूवर चालून जाऊ शकत नाही. पण कवीला प्रतिभेचे देणे असते. त्याचे शब्दच मग मोर्चाची भाषा होतात. उपोषणाला जाऊन बसतात, धारदार तलवार होतात, शत्रू पक्षावर तुटून पडतात. या सगळ्या जीवघेण्या दैवगतीच्या फेऱ्यामध्ये बागवे सर मौनाचा निशब्द कोलाहल मांडत जातात. घायकुतीला येऊन काही करण्याचे दिवस. घायकुतीला येऊन काही करण्याचे दिवस, उदाहरणार्थ मंगल कार्य, श्राद्ध, बारस व गावजेवण इत्यादी. नेमस्त डोळेझाक करून डोळ्यांनीच इशारे, खलबत आणि मनावर मास्क लावून बसलेले दिवस रात्र, एकाकी, कुंथत, कुडत,
स्वतःला भडाग्नी देऊन निमूट जळत विजत राहिलेले भ्रम, स्मशान आणि तुम्ही, यात फरक तो काय? मौन आहे, निशब्दता आहे आणि एक प्रचंड कोलाहल जो कोणालाच ऐकू येत नाही. मौन म्हणजे न बोलणे इतका सरळ आणि साधा अर्थ, पण कवीला एक वेगळा अर्थ अभिप्रेत आहे इथे. मौन म्हणजे केवळ अबोलणे नव्हे, शांत राहणे नव्हे, तर इथे सगळेच थांबलेले आहे. विचारांचा अंत किंवा आपला विचार करण्याच्या शक्तीवरच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घाला घातला आहे आणि विचार करण्याच्या सगळ्या उर्मीच गोठवून टाकल्या आहेत. किंवा असंही की ते म्हणतील तोच विचार आपण करायचा. ते बस म्हणतील बसायचे, उठ म्हणतील उठायचे, श्वास घ्यायचा की नाही ते ठरवतील, श्वास कधी घ्यायचा, किती वेळ घ्यायचा आणि किती वेळ कोंडून ठेवायचा ते ठरवतील. श्वासांचा एक कोटा असेल प्रत्येकासाठी, त्यातूनच श्वास वाटून दिले जातील आणि पुढच्या प्रत्येक श्वासासाठी बिल आकारण्यात येईल. कोंडून पडलेल्या प्रत्येक श्वासागणिक वाढत जाणारी हुरूर, भयाचा करकचून विळखा, माणसाने दुरून घातलेली साथ जवळ येईपर्यंत आटत जाणारी हुरहुरीचं तळं, वाढत जाणारं त्यात हळूहळू बुडणारे आपण, धुसर भाकड भविष्याची कुंडली अस्ताव्यस्त, सर्वत्र दंडुक्यांची वसाहत, भीतीची शांतता, काळीज व्यापून पसरत गेलेली दिशापार नि दूर गेलेल्या माणसांची अतोनात वाट पाहणारे भरलेले डोळे, मिटत मिटत चाललेले. निशब्द होणं म्हणजे शब्द बाहेर येऊ न देणं, एवढाच अर्थ असतो आपल्या मनात. पण या कवितांच्या निशब्दतेकडे जर आपण पाहत गेलो तर एक वेगळा अर्थ आपल्या समोर येत राहतो. निशब्द होणं म्हणजे मुक होत जाणं, अगदी स्वतःशी सुद्धा न बोलणं किंवा ते सांगतील तसंच बोलत राहणं. या सगळ्या जाणीवांचा दंगा, कोलाहल म्हणजे हलाहल पचवण्याची गोष्ट, निमूट. आणि हा सगळा हलाहलाचा भाग, अनुभव एका जीवघेण्या पद्धतीनं बागवे सरांनी मौनाचा निशब्द कोलाहल या संग्रहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रांगेची सवय लावून घेण्याचा हा काळ. आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण जिथे गेलो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे, रांग लावा. ऑक्सिजन हवाय, रांग लावा. औषधं हवी आहेत, इंजेक्शन हवी आहेत, ॲम्ब्युलन्स हवी आहे, रांग लावा. लस हवी आहे, रांग लावा. स्मशानात रांग लावा. आणि म्हणून ही सगळी रांगेची सवय आपल्याला हळूहळू लावण्यात आली. सगळीकडे रांगाच रांगा, जगण्यासाठीच्या आणि मरण्यासाठीच्या सुद्धा. शाळा कॉलेजे बंद, सगळे विद्यार्थी आपसुकच एका वर्गातून दुसऱ्या आणि एक एक करून मग पुढे बाहेर सहज ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाण्याचा हा अप्रतिम प्रवास. सगळेच्या सगळे पास. काय गंमतच आहे सगळी. म्हणजे कोणाला अभ्यास करायला नको, परीक्षा द्यायला नको, ज्ञानातून अज्ञानाकडे जाण्याचा प्रवास नेमका काय असतो त्याची सगळी घुसमट ह्या सगळ्या संग्रहामध्ये आपल्याला जाणवत जाते आणि आपण अस्वस्थ होत जातो. चला आपण आता सगळेजण अज्ञानी होऊया. कल्पातील मेंढराप्रमाणे एकाच्या मागे एक निमूट जाऊया. काळोखाची सवय लावली की मग उजेड करायलाच नको ना. काळोखाची सवय होऊन जाते. प्रकाश कसा असतो, उजळणं म्हणजे नेमकं काय ते आपण हळूहळू विसरत जातो. जणू काय काळोखाचं इंजेक्शनच आपल्याला दिलं जातं आणि आपल्या समोर उजळण्याचा जो एक सगळा भाग आहे, जो पडदा आहे, जो प्रकाश आहे, तो विझवत जाण्याचा हा काळ.
एका अनामिक गुंगीत ठेवलं जाण्याचा हा काळ, स्वतःशी अनोळखी होत जाण्याचा हा काळ मौन आहे, निशब्दता आहे आणि सहन न होणारा कोलाहल ही आहे चौबाजू. पूर्वी शाळेत मैदानात पीटीचे सर सांगायचे, रांगेत उभे राहा, एका हाताचे अंतर राखा. आता एक एक हाताचे अंतर सर्वांमध्ये. पृथ्वीच्या ऐस पैस मैदानात खरेदी करताना, बोलताना, चालताना आणि मने सुद्धा सर्वांची अदृश्य हातांच्या अंतरावर. अंतर वाढत वाढत एकाकी पडल्याची भावना गरोदर होते आहे आणि बेसुमार प्रसूती हतबलतेची. हाताचे पीटी मास्तर महद अंतरावर उभे राहून शिट्टी मारतायत. अव्याहत पुन्हा ही मृतवत पिटी रांगेत रांगत रांगत सर्वांमध्ये. हा सगळा कोलाहल बागवे सरांच्या या नव्या कविता संग्रहामध्ये व्यापून राहिलेला आहे. आकाशाचा रंग मातीवर झिरपतो. आकाशाचा रंग मातीवर झिरपतो, माती रसरसते. आपण सर्व यामध्ये कुठेतरी किरणांच्या सलगीने जगत असतो. आपल्यातला रंग हळूहळू विटत जातो, आपली माती होते. मित्रांनो, मौनाचा निशब्द कोलाहल या संग्रहावर बोलण्यासारखं खूप आहे. खरं म्हणलं तर यातली एक एक कविता जर आपण घेतली तर त्या कवितेच्या आजूबाजूला पसरत राहिलेला सगळा अस्वस्थपणा जर आपण शब्दात पकडायचा म्हटला तर प्रत्येक कवितेवर अगदी तासनतास बोलता येणं शक्य आहे. आणि ती बागवे सरांच्या शब्दलालित्याची मोहिनी आहे असं मला वाटतं. काही कविता त्यातले काही कडवी मात्र मी तुम्हाला निश्चितच वाचून दाखवणार आहे. मी मला मोह होत आहे. खरं म्हणलं तुम्ही पाहिलं असेल की मी जवळजवळ सगळ्याच पानांना घड्या घातलेल्या. यातल्या सगळ्याच कविता मला वाचायच्या आहेत, पण वेळेचं बंधन आहेच. बित्तम बातम्या म्हणजे गंमत अशी की सतत आपण टी व्हीवर बातम्या ऐकत होतो. आकाशवाणीवर बातम्या, टी व्हीवर बातम्या, त्या मोबाईलच्या माध्यमातून बातम्या बातम्या बातम्या, सगळीकडे नुसत्या बातम्या. बागवे सरांनी काय बातम्यांचं हे पीक कसं पकडलंय बघा. TV 2025 आणि आकाशवाणी उन्नरई केंद्र प्रस्तुत ताज्या बित्तम बातम्या. एका उंदराने कुरतडला अख्खा डोंगर. एका उंदराने कुरतडला अख्खा डोंगर. पोखरून पोखरून शोधलेली मार्जार वसाहत भयभीत हैराण करत, शेपट्या तुटलेल्या पालींसकट वळवळत, कातळाच्या नितळ प्रयोगशाळेतून खदिरांगातली सालस तात्पुरती शोधून काढली आहे. त्याच्या पुढचा भाग वाचतो. मध्ये एक दोन कडवी मी मुद्दाम घालणार आहे वेळेचं बंधन म्हणून. हा ठराव संपुष्टात येईपर्यंत मनुष्य प्राण्यांच्या क्वारंटाईन मालांसाठी आश्रयाला असलेल्या सर्व पशु पक्ष्यांसकट झाडांनी रान सोडून निघून जावे असे आदेश जारी करण्यात आले असून मुळापासून उखडून प्रस्थान करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यास अडथळा आल्यामुळे त्यांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित न करता पुढची सालस येईपर्यंत आलस न करता वाट पाहावी असा प्रस्ताव ठेवण्याचे ठरले आहे असे सूत्रांकडून कळवले जात आहे. राहिलेल्या बातम्या पुढील चॅनलवरून जमल्यास किंवा दमल्यास पाहाव्यात किंवा ऐकाव्यात. अजून एक तुम्हाला कविता ऐकू. मग अशी म्हणालो की करोना झाला आणि सगळ्या समस्त कविवर्गामध्ये करोनाबद्दल कधी एकदा लिहीन अशी काहीतरी एक अशी ती प्रचंड अहमिका. म्हणजे मला असं वाटत होतं की मी जर करोनावरची कविता लिहिली नाही तर उद्या मला ऑफिसमध्ये घेतात की नाही कोणाला माहिती. अर्थात लिहिली नाही. मी 2 महिने हॉस्पिटलमध्ये सगळा अनुभव घेतल्यानंतर सुद्धा आजही मला एक शब्द त्याबद्दल लिहिता आलेला नाही. बॉम्बस्फोट नावाची कविता आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे सरांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि कवींना नेमकं काय ऐकायचं आहे ते यातून कळेल. बॉम्बस्फोट झाल्यावर बॉम्बस्फोटाबद्दल आपण लिहिलं नाही तर मागासलेले लेखक ठरू.
बॉम्बस्फोट झाल्यावर बॉम्बस्फोटाबद्दल आपण लिहिलं नाही तर मागासलेले लेखक ठरू असं ज्यांना वाटतं ते आधीच हादरलेले असतात आतून. मनविवरातून त्यांचे भूकंप निरंतर भीतीचे पडसाद जसे अनियमित हादरे देत राहतात. ते आधीच कोलमडण्याच्या अवस्थेत पिचक्या शब्दांचे टेकूल लावत पडझड होणाऱ्या भयभिंतींना सावरताना केविलवाणे अस्ताव्यस्त. मग बॉम्बस्फोट हो न हो. मित्रांनो, एक वेगळा कविता संग्रह या निमित्तानं, हे निमित्त काय चांगलं नाही आहे फारसं खरं म्हणलं तर, पण आणि काही वर्षानंतरची पिढी ज्या वेळेला करोनाच्या संदर्भात साहित्य वाचायला घेईल किंवा काही पुस्तकं ती शोधायला लागतील, तेव्हा त्या करोनाच्या संकटावरचं, त्या करोनामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या ज्या घडामोडी आणि त्याच्यावर जो प्रचंड उलथापालथ झालेले आहे त्यावरचं एक जळजळीत भाष्य म्हणून हा संग्रह निश्चितच त्यांच्या उपयोगाला येईल असं मला वाटतं. मित्रांनो, खूप गडबडीच्या आयुष्यातून किंवा काळातून आपण जात असताना ह्या कविता त्याला साक्षीदार म्हणून आपल्यासमोर उभ्या राहतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपण अस्वस्थ होत जातो. त्यातला एक एक शब्द चापकाच्या फटकऱ्याप्रमाणे आपल्या अंगावर ओढला जातोय. आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत का असं वाटायला लागण्याचा हा सगळा काळ, तो काळ या सगळ्या मौनाच्या निशब्द कोलाहलामध्ये बागवे सरांनी पकडण्याचा प्रयत्न, आणि तो यशस्वी प्रयत्न आहे. अर्थात मी त्यांच्या कविताबद्दल बोलणं म्हणजे खरंच हे माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही. मी मगाशी म्हणालो की हा माझा भाग्योदय आहे, माझा शुभशकून मला वाटतं आजचा हा दिवस, म्हणजे कारण त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या कवीच्या कविता संग्रहावर बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा बागवे सर त्यांच्या मनामध्ये असलेली एक आस बोलून दाखवतात. होप आहे, पुढे सगळं चांगलं होणार आहे, चांगले दिवस नक्की येतील, फिरून सगळं नवीन सुरू होईल, चांगलं होईल, अशा प्रकारची भावना. म्हणजे हेच ही कविता वाचत असताना मला पसायदानाची आठवण झाली की आता विश्वात्मके देवे, की असं कर, सगळ्या मानवजातीचं कल्याण कर आणि यातून सगळ्यांना बाहेर घेऊन चल, असं जेव्हा ज्ञानेश्वर त्या विश्वात्मक देवाला आळवणी करतात, तशा प्रकारची बाज घेऊन आलेली ही कविता, त्या कवितानं मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे. मित्रांनो, अजून एक छान गोष्ट यामध्ये मला नक्की सांगायला आवडेल की हा संग्रह बागवे सरांनी त्यांचे गुरुवर्य प्राध्यापक केशव मेश्राम सरांना अर्पण केलेलं आहे. काय लिहिले त्यांनी त्या 4 ओळीमध्ये निश्चित ते मला वाचून दाखवायला आवडेल की समाज मनाची घुसमट ज्यांनी प्रत्येकारी शब्दात धगधगत ठेवली आणि माझ्या प्रतिभेला पंख देऊन संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक पर्यावरण मला दाखवले, त्या गुरुवर्य प्राध्यापक केशव मेश्राम यांना सविनय सादर अर्पण. अर्थात कोणाला तरी काहीतरी अर्पण करायचे म्हणून या 4 ओळीकडे आलेले नाही आहेत. समाज मनाची घुसमट ज्यांनी प्रत्येकारी शब्दात धगधगत ठेवली असं लिहिलंय. ती सगळी घुसमट या कविता संग्रहामध्ये आहे. आणि नंतर सर काय म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक पर्यावरण मला दाखवले. आता सांस्कृतिक पर्यावरण जे आहे त्याची पडझड आपण अनुभवतो आहोत, आणि म्हणून अशा त्यांच्या गुरूंना त्यांनी हा संग्रह अर्पण केलेला आहे. मी गीतेश शिंदे या माझ्या कविमित्राचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं. एक प्रकाशक म्हणून अतिशय उत्तम असा संग्रह त्यानं दिलेला आहे आपल्याला. सतीश भावसार आपल्या सर्वांचे लाडके चित्रकार आहेत. अप्रतिम मुखपृष्ठ या संग्रहाला त्याने दिलेलं आहे. याची निर्मिती खूप सुंदर केलेली आहे. गीतेश, तुझं खूप मनापासून आभार, आणि अशीच अनेक चांगली पुस्तकं तुझ्या प्रकाशन संस्थेतून प्रकाशक म्हणून तुझ्या हातून त्यांची निर्मिती व्हावी असं मला वाटतं. आपल्याला अशोक समेल सरांनाही ऐकायचं आहेच. एक छोटीच कविता, मी म्हणालो की मला पसायदानाची आठवण झाली, ते कविता आपल्यासमोर ठेवून मी आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे. शेवटचा दिस अशी कविता, अप्रतिम कविता आहे. आणि हे करत असताना मला बागवे सरांचेही आभार मानायचे आहेत. म्हणजे जेव्हा गीतेशने त्यांना सांगितलं असेल की या पुस्तकावर बोलायचं म्हणून कोणाला बोलवावं, तर
कदाचित त्यानेच सांगितलंच की सतीशला सांगा म्हणून. हा जो त्यांचा विश्वास आहे माझ्यावरचा, की त्यांची कविता मला समजून घेता येणं शक्य आहे असं त्यांना वाटलं, हा विश्वास मोठा असतो. अर्थात बागवे सरांचा हा सगळा आशीर्वाद माझ्या सगळ्यात साहित्य प्रवासावर नित्य झिरपत राहिलेला आहे. त्याची खूणगाठ माझ्या मनामध्ये आहे. कौशल आहे, समयल सर आहेत, प्रमोद पवार आहे, ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत. आपण सर्वजण आहात. शेवटचा दिस. तू, मी, आपण सर्व गेल्यानंतर जमीन फळेल, वेली फुलतील, आसमंत हिरवागार होईल, गाई गुरे वासरे हुंदडतील, आईच्या पदरात लेकरे खिदळतील, ऋचा स्तोत्र गातील, आदिम नवनूतन होईल धरती, नीती सौंदर्य शालीन आणि सत्य सात्विक शुभ्र जीवनदायी सारीनी झुळझुळत राहतील. काठांवरची रयत रमेल, प्रतिबिंबात चांदण्यांच्या डोह उसळेल मनपूत, आगार आनंदकंद होईल, झरे धरतील अस्तित्वातून, प्रजा प्रजापतीला पोसेल पाहण्यातून, नि बालक निरागस हसेल. खरंच तू, मी, आपण गेल्यानंतरही गोडच होईल शेवटचा दिस. गोडच होईल शेवटचा दिस. नमस्कार. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सगळ्या माध्यमांमधून लेखक, अभिनेता, दिग्दर्शक असा उल्लेखनीय लेखन प्रवास, कलाप्रवास करणारे माननीय अशोक समेळ. ठाण्यात प्रायोगिक नाट्य चळवळीची सुरुवात करणारे समेळ सर, त्यांच्यामधला कार्यकर्ता आजही ज्या मुलांपर्यंत ही नाट्यकला पोहोचू शकत नाही अशा मुलांना घडवण्याचं काम अथक उत्साहाने करतो आहे. कादंबरीकार, नाटककार, संवाद लेखक अशोक समेळ कोमसापचा र वा दिघे पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार आणि मुंबई शाखेचा राम गणेश गडकरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. अतिशय उत्तम वाचक आज या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, याचा आम्हाला आनंद आहे. आपण ऐकूया माननीय अशोक समेळ यांचं मनोगत. नमस्कार माझ्या रसिक मित्रांनो. आज ज्या पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन झालं त्याचा जो काही आनंद आहे तो किती आहे हे मी सांगू शकणार नाही. त्यासाठी मी माझा परमप्रिय मित्र अशोक बागवे सर यांचा आभारी आहेच. त्याबरोबर सूर्यन संवादचे गीतेश शिंदे जे प्रकाशक आहेत त्यांचाही आभारी आहे. सतीश आमचा मित्रच आहे. अशोक बागवे मौनाचा निशब्द कोलाहल या शब्दामध्ये एवढं प्रचंड काव्य दडलेलं आहे की ते वाचताना अंतर्बाह्य माणूस थरथरून जातो. मी या पुस्तकाला कविता संग्रह म्हणणार नाही, मी या पुस्तकाला कविता ग्रंथ म्हणेन. कारण यातली प्रत्येक कविता ही बरंच काही लिहिण्याला तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा देते आहे. सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल. कारण या कवितेचं जो अंतरात्मा बोलतोय प्रत्येकाचा, प्रत्येक मानवाचा, तो विलक्षण आहे. कुसुमाग्रज, भिवा शिरवाडकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर असे हे थोर कवी खूप होऊन गेले. त्यांच्या पंक्तीमध्ये बसणारा कवी ह्या मधल्या काळात नव्हता. तो अशोक बागवेंच्या रूपानं मी 30-35 वर्ष जवळून न्याहाळतोय. कारण अशोक हा माझा जिवलग मित्र आहे. त्याची प्रत्येक कविताही माझी असते. अशोक शब्द गगन श्वास आहे, शब्द गगन ध्यास आहे, शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. फक्त शब्द शब्द शब्द
अंतरात्म्यातून उमटलेले अशोकचे शब्द धडाधड धडाधड असे कविता रूपाने बाहेर येतात, कुठेही थांबत नाहीत आणि फिट्ट हृदयात जाऊन बसतात. तिथे परमेश्वर असतो. कारण अशोकचा शब्द हलवणारा दुसरा कोणी हलवूच शकत नाही आणि परमेश्वरही हलवू शकत नाही, कारण तो तिथे बसतो आणि तो आपल्याला इथे कुठेतरी फिरतो. हा सगळा कोलाहल वाचताना माझी मनस्थिती अशीच होती की काय काय हे आहे की माणूस अंतर्बाह्य गुदमरून गेला, हालचाल करतोय तो. या संबंध हा जी काही परिस्थिती आता उमटलेली आहे, हा येणारच होता कधीतरी काळ आपल्या याच्यावर, आणि त्या काळामध्ये आपण काही करू शकत नाही, तर कैदेत आहोत. खूप सुंदर अशोकने म्हटलेलं आहे की मी श्वास देखील पुरवून वापरतो. इथे मरण स्वस्त झालंय, शरण महाग झालंय. आणि अशा पद्धतीच्या या प्रचंड ऊर्जा देणाऱ्या कविता. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मान्य आहे आम्हाला, पण दोष नाही कोणाचा असं नाही म्हणत या कविता. दोष आहे, याच्यामध्ये दोषी माणसं आहेत, आपणही आहोत, कोणी सगळे आहेत. आणि हा दोष आपण कसा काढणार आहोत एकमेकाचा? माणूस जेव्हा माणसालाच खायला निघतो तेव्हा त्यातून बाहेर आपण कसे पडणार आहोत, हा पडलेला एक ज्वलंत प्रश्न आहे. कुटुंब व्यवस्था नष्ट होत चाललेली आहे. प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतोय आज, आणि हे जगणं प्रचंड गोठून टाकते, अंतर्बाह्य विलक्षण अस्वस्थ करते. तर असा हा कविता संग्रह आपण सगळ्यांनी विकत घेऊन जरूर वाचा. हा जरी गीतेशचा पहिला कविता संग्रह असला, अशोकचा 16वा आपला कविता संग्रह आहे. कथा वगैरे इतर बरंच अशोकने लिहिलं. अशोकने काय लिहिलं नाही, अशोक जिथे हात घालतो तिथे लिहितो. अशोकचं राधी नावाचं नाटक आजही मला वेड्यासारखं आवडतंय, आजही मला त्याची आठवण येते सतत. इतकंच नव्हे तर अशोकने मी अश्वत्थामा चिरंजीवची जी प्रस्तावना लिहिली आहे, मी त्याला नेहमीच म्हणतो, मित्र अरे माझ्या कादंबरीपेक्षा तुझी प्रस्तावना मोठी आहे. आता माझं आगामी जे भीष्म येत आहे ते आभाळ भीष्माचं होतं, त्याची प्रस्तावना आपण जर वाचाल अशोक बागवेने लिहिली आहे, तर आपण अंतर्बाह्य विस्कटून जा. कारण भीष्म काय होतं हे अशोकने सांगितलं. भगवद्गीता कृष्णाच्या आधी भीष्माने लिहिलं आहे, मला अशोक बागवेने सांगितलं. माझा तो गुरु आहे, माझा मित्र असला तरी, कारण तो मला खूप काही शिकवतो. आज त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, त्याचा मला विलक्षण आनंद होतो, थोडासा हवाही झालो आहे त्यामुळे. कारण इतक्या मोठ्या अशा माणसाचं ज्याच्या विद्वत्तेला कुठेही म्हणजे आभाळ टोकलं पडेल असा विद्वान माणसाचं पुस्तक कविता संग्रह माझ्या हस्ते प्रकाशित होतं आहे. याच्याबद्दल मी खूप स्वतःला धन्य समजतो. जास्त काही बोलत नाही, कारण हा कविता संग्रह खूप अस्वस्थ करतो आहे, म्हणजे विचाराने माझ्या. पण हा कविता संग्रह आपण वाचावा, कारण हा आपला अभ्यास असेल आणि आपलं जगणं असेल. कदाचित या कविता संग्रहामधून तुम्हाला तुमचं जगणं मिळेल, आणि ते जगणं तुम्ही या कविता संग्रहातून शोधा. हा कोलाहल कुठेतरी शांत होईल आणि मौनालाही पुन्हा शब्द फुटायला लागतील, जे बागवे सरांनी दिलेले. तर मित्रांनो धन्यवाद. मला एक राहवत नाही, यातली एक कविता मला वाचून दाखवावीशी वाटते. आणि माझ्यातला नट आहे ना, तो खट्याळ असल्यामुळे तो असं काही मिळालं का तो अतिशय हे होतं. जसं शिरवाडकरांचं काही असलं की मी वाचतो, तसंच बागवे सरांच्या कविता वाचणं हा माझा आनंद असतो. याच्यामध्ये एक कविता आहे बघा, अनोळखी. अनोळखी नावाची जी कविता आहे, द्रष्टा कवी कसा असावा, तर अशोक बागवेंसारखा असावा. पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील. देव धर्म वर्ग कलह सर्व विरहात विभागले जातील. पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील. भूगोलावरचा इतिहास गुदमरेल. भूगोलावरचा इतिहास गुदमरेल. संस्कृतीला सुसंस्कृतपणा नसेल. सकल विद्या शास्त्र ज्ञान विज्ञान गाठोड्यात बंदिस्त होतील कदाचित. ग्लोबल महामारीची स्तोत्रे लिहावी लागतील. पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील.
नगण्यच ममता, विश्वास, परोपकारने मातीला आश्वासक मुळे आपल्या आतड्यातून पुरवावे लागतील. पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील. लोकशाही वैयक्तिक होईल, लोकशाही वैयक्तिक होईल. अस्तित्वशाही जीवन वाचवण्याची घाई, घुसमट वाढत वाढत अर्थपूर्ण होईल. सगळी कवाडं बंद होतील, लोक पुढे अनोळखी होत जातील. नवीन जन्मलेल्या अर्भकाच्या करुणेच्या संहिता मुक्ततेत अवतरतील. कोणास ठाऊक अधांतराचे आगमन अवचित, लोक पुढे कदाचित अनोळखी होत जातील. अनोळखी होत जातील. धन्यवाद. कळल्या न कळल्या पलीकडे एक कळणं असतं जे नकळत वळणावर सरळ भेटतं. मौनाचा निःशब्द कोलाहल या पुस्तकाचं स्वागत आणि कवी अशोक बागवे यांना खूप शुभेच्छा. सृजनसंवाद प्रकाशनाचेही मनापासून आभार. सृजनसंवाद हे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, ते लाईक करा, सबस्क्राईब करा. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा समारोप सृजनसंवादच्या वितरण व्यवस्थापक तपस्या नेवे करणार आहेत, आभार प्रदर्शनाने. नमस्कार, मी तपस्या नेवे, वितरण व्यवस्थापक, सृजन संवाद प्रकाशन. आतापर्यंत तुम्ही मला निवेदकाच्या भूमिकेत पाहिलं आहे, पण ही नवीन भूमिका माझ्यावर ज्यांनी सोपवली त्या सृजन संवादच्या प्रकाशिका सौ सोनाली गजानन शिंदे आणि संपादक गीतेश गजानन शिंदे यांचे सर्वात प्रथम मी मनपूर्वक आभार मानते. मौनाचा निःशब्द कोलाहल या पुस्तकाच्या प्रती आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी आमच्याकडनं नोंदणी करून मागवलेल्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या आहेत आणि आता प्रकाशनानंतर या अधिकच संख्येने तुम्ही मागवाल ही नक्कीच अपेक्षा आहे. आणि यासाठी सृजन संवाद प्रकाशन एक वेगळी योजना तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आज 12 जून आणि 17 जूनपर्यंत म्हणजे पुढच्या 5 दिवसामध्ये जे नोंदणी करतील, जे वाचक या पुस्तकाची नोंदणी करतील, त्यांचं आम्ही लकी ड्रॉ पद्धतीने 5 नावं काढणार आहोत. पहिल्या 5 लकी विजेत्यांना मान्यवर अशोक समेळ आणि अशोक बागवे सर यांच्या स्वाक्षरीचं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा ही संधी गमावू नका. त्यांचे आशीर्वाद या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही देखील मोठ्या संख्येने ह्या पुस्तकाची नोंदणी करा आणि ती नक्कीच तुम्ही कराल अशी मी आशा व्यक्त करते. सृजन संवाद प्रकाशनातर्फे मी आज इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते. आज या पुस्तक प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं ते ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, लेखक मान्यवर अशोक समेळ सर, तसंच सतीश सोळांगुरकर सर, संगीतकार कौशल इनामदार आणि ज्यांनी ब्लर्बचं वाचन केलं ते प्रमोद पवार सर आणि अर्थातच या संपूर्ण सोहळ्याला ज्यांनी एका सूत्रात बांधलं त्या निवेदिका अस्मिता पांडे, या सर्वांचेच मी सृजन संवाद प्रकाशनातर्फे मनपूर्वक आभार मानते. सृजन संवाद प्रकाशनातर्फे हे पहिलं पुस्तक ज्यांनी आम्हाला करण्याची संधी दिली आणि ज्यांनी या पुस्तक रूपाने आम्हाला आशीर्वाद दिले त्या कविवर्य अशोक बागवे सरांचं मनपूर्वक आभार मानते. तसंच संपादक गीतेश शिंदे हे देखील आज इथं उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि या पुस्तकाला आणि आणखीन सृजन संवादतर्फे येणाऱ्या अनेक पुस्तकांना तुमचे शुभाशीर्वाद लाभावेत हीच आशा व्यक्त करते. आज हा व्हिडिओ तुम्ही पाहताय त्या व्हिडिओचा एडिटर दिव्येश बापट याचे देखील मी मनापासून आभार मानते. मंडळी, सृजन संवादच्या या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण सृजन संवादची बरीच पुस्तकं आता तुमच्या भेटीला येणार आहेत आणि अशाच मान्यवरांच्या मुलाखती, त्यांचे प्रकाशन सोहळे या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तेव्हा पुढील अपडेटसाठी नक्कीच आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत, साहित्यप्रेमींपर्यंत सृजन संवादचं हे पेज आणि
यूट्यूब चॅनल पोचवा. धन्यवाद.